बघा किती झाले. जातो आता आपण व्हाळामध्ये चाललोय, त्याच्यामुळे हे बघा किती खुश झाले. आपली पोरं इथे मेहनत करताना आणि तो बघा इथे काय बोलतात. अरे काय सुदूर बुदूर एकच आहे. आज उपास पण आहे ना. आतापासून चाललंय आपलं गौरीचं जागरण. अरे हा पॅटीस मस्त पैकी आता पॅटीस वगैरे तर आपलं खाऊन चाललंय. आणि आता इथे भजनाची तयारी. आता वाजलेत मे बी 12:15. आता आपली खरी मेजॉरिटी ते दिसून येते. ही जर आपली काल असती ना पोरं. वा वा नंदू, वा नंदू म्हणून. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपल्या आज झोपेचं झालंय खोबरा आणि हे बघा. तुम्ही जेवलात? काय खाल्लात? चला आम्ही जातो. तर आता बघू थोडीफार तयारी करूया. चिकन बनवते. चिकन आज स्पेशल आपल्या हातचं खायचं आहे दादाला. आप्पा इकडे जेवायला बसलेत. आप्पा जेवून घेऊन दे, कारण वेळ लागणार आहे. आपण अगोदर चिकन आता मॅरिनेट करायला ठेवलंय, त्याच्यामुळे वेळ लागेल. मॅरिनेट व्हायला तरी अर्धा तास तरी गेला पाहिजे. ते फ्रीजमध्ये टाकून ठेवले. आता काय केलास? कोसळलास कशा? चिरे घेवाय चिरे. संध्याकाळी डान्स करूचो रात्री, माहित आहे ना. वा बघा किती झाले. जातो आता आपण व्हाळामध्ये चाललोय, त्याच्यामुळे हे बघा किती खुश झाले. आपले पोरं ना व्हाळ उपसायला गेले. म्हणजे थोडा रेवा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आजपासून सुरुवात केली नाही पोरांनी. हे चल तू पण येते. चल व्हाळात आंघोळ. अगो चल गो. हा अगो चल आता परत कर. असं काय करतं? वळखीला दिसतं तू. चल चला हे सावकाश चला पडाल. तर मी आता लेट जातोय का त्याच्यासाठी की दादाला माझ्या हातचं चिकन खायचं होतं. तो आपण काही शूट नाही केला थोडाफार, ते पण आपण टाकूच आपल्या ह्या ब्लॉगमध्ये. तर त्याच्यामुळे मी लेट झालं, तर ते उशीर झाला आपल्याला. भीती वाटता बुळबुटावर. इकडे बुळबुट्यात जरा भीती वाटता. चलो अरे पाय सरकलो ना की सरळ व्हाळात. तर दादा आला लेट आला ना दादा, त्याच्यामुळे लेट झालं. कारण आज बुधवार आणि गर्दी पण राजापूरला खूप होती चिकन बाय हे करायला, त्याच्यामुळे दादा लेट आला. त्याच्यानंतर आपण सर्व काय केलं प्रोसेस वगैरे, आणि जस्ट आता रांधलं, टेस्ट केली आणि मी जस्ट खाली आलो. एक नंबर झालं चिकन. लाजवाब चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. आपली पोरं इथे मेहनत करताना आणि तो बघा इथे काय बोलतात. वा आपले BMCचे कामदार आले आहेत, BMC वाले. हे आपल्याला हा कॉन्ट्रॅक्ट मी हे कॉन्ट्रॅक्ट आहे ना, मीच पास करून दिलंय. कॉन्ट्रॅक्टदार मी आहे ना. हे सर्व काय तिकडे हे व्यवस्थित कायला पाहिजे. हे तुझ्या आजच्या दिवसाचा पगार कट. आजच्या दिवसाचा पगार कट. काय मग गवर कितपत? हे JCB बोलूया का आपण? हा विचारूया.
ना अरे हो रे, मी तर विचारतोय ना, बोलू काय? कामगारांना विचारून काय भेटणार? कामगारांचा पण आपण सल्ला घेतला पाहिजे. घ्यायला पाहिजे. पगार वाढव. खर्च करणार. ए चला वरती, भिजू नका. पगार वाढव. अरे पगार वाढू तेवढा काम तरी करा. किती माती काढलेली बा. तुमचं एका मिनिटात पगार ह्याच्या माणसात काम व्यवस्थित करू सांगा, नाही तर सेकंदाला तुमचा पगार वाढू शकतो. A few moments later. काय रे, काय सुधूर बुधूर? एकच आहे आज, उपास पण आहे ना. हा काय पुणेकर, नमस्कार. नमस्कार. आम्ही काय सध्या फिरते होते. आता जस्ट आपण घरी आलोय. घरी आल्या हा दे मग कधी बाबा, धन्यवाद. नाही जरा घसो साफ करते, खवखव लागलो. आवाज चिडलो माझ्या. कोण तो? ते का इकडे घे. हे दे आता, माका दे. हे आता माका दे. जाऊया आधी, पहिलं खाऊया, त्याच्यानंतर आपण बोलू. आतापासून चाललंय आपलं गौरीचं जागरण. अरे हा पॅटीस, हे जनार्दन बरोस ना. गौरीचा जागरण झालाच रे रे भारी रे. अगो तू जीव केवढं पॅटीस खाना किती, काहीतरी सांगू नको. बघूया जरा, जरा गरम हवे होते ना, थंड. चांगली गोष्ट मेसेज आला तर आता बोललाच नाही पण पुढ्यातला गिळायचा गप्परी ताना हो बो लगे तू लोक हसून तो ए हो बो हजीर झालो होतो अरे मगा तर होतो काय ते हिरवी चटणी आणजा आणजा तू तू पहिलो खाऊ काय बसलं घरातलो ना तू आणजा लवकर कसो ते चटणी आण नंदू पॅटीस आण हे नंदू काय गरम आणजा थंडा परत तळूक सांग जा हे परत तळूक सांगते थंड आहे का काय चव बाबा हा बाबा कमाल बुवा पोराने जोर मारला हे गरम आणजा गरम नाही परत नाही जाई सगळी पॅटीसा गरम नाही तर खाऊया आता पण हो माझ्या मस्त की आता पॅटीस वगैरे तर आपलं खाऊन चालेल आणि आता इथे भजनाची तयारी आता वाजलेत मे बी 12:15 म्हणजे आज पण बहुतेक 5 वाजेपर्यंत जागरण तुफान आज काय आजचा दिवस आहे गौरीचा आज गवर जागरण कॉपीराइट आहे गौरी जागरण. Approximately 10 hours later. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण आपला कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय कारण काल आपण एड नाही केला. काल आम्हाला 5 वाजले आणि मी लवकर आलो घरी 4 वाजता आलो. हा गण्याक दाखवूया. तर आता आम्ही चालू धरण बांधू. बघा प्रत्येकाकडे आता खोरी आहेत
काल आम्ही गेलो तेव्हा खोरी नव्हते, तर आता आम्ही प्रत्येक जण खोरी घेऊन जातोय, कारण रेवो एवढं आहे ना, हे बघा. तर आता हळूहळू आपले पोर गोळा होतात. इकडे 2 जण आणि आम्ही 3 जण, 5 सिद्धू आणि आपला सोनू येतोय. तर रेवो भरपूर जाम आहे. रेवो जाम म्हणजे कसं माहिती, आपली ती मोरी आहे ना, मोरीला त्या पाईप असल्यामुळे ना तो रेवा ना तिथंच सर्व बसला, आणि या सर्व जे कोंडी होते ना ते सर्व आमचे भरून गेलेत कोंडी. तर आवाज मे बी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, मला काय माहित नाही, आयडिया नाही एवढं, पण थोडा म्हणजे बारीक कमी येत असेल. काय आवाज बसला बोमटोन त्याच्या पाय, कारण आज आपलं आहे बाप्पाचं विसर्जन, त्याच्यामुळे आम्ही चाललोय धरण बांधायला. इकडं काय चाललं म्हणजे आता तुमका आठवलं की काय गणपती जावं लागलं तसं पाया पडो. आता आपली खरी मेजॉरिटी ते दिसून येते. ही जर आपली काल असती ना पोरं, तर बहुतेक झाला असता. बहुतेक काढून झालो असतो रेवो, जर कल असता तर. रेवो एवढं ना, आता बघा त्याच्या ढोपरापर्यंत एवढं पाणी होतंय रेवा काढल्यानंतर. बघू, रेवा काढला म्हणजे रेवा जेव्हा होता ना तेव्हा तेवढं पाणी नव्हतं. एवढी आमची कोंड मोठी आहे, एवढी मोठी आमची कोंड आहे. पण त्या मोरीमुळे ना, ती बघा तिथं मोरी आहे ना, त्याला ते पाईप असल्यामुळे ना हा रेवा ना व्हावाच्या चान्सेस कमी आहेत, यू नो. तर आमचं हो महादो गणपती इकडं ना धरण बांधता. धरण याच्यासाठी म्हणतो वरती जरा पाणी तुंबून ठेवतं, म्हणजे इकडचं पाणी जरा कमी होईल. कमी झालं ना की मग रेवो काढू फावत चांगला. बघा आपली कशी पोरं कामं करताना, मी पण कामच करत होतो. जस्ट बोलू एक आपला शॉट घेऊ आपला इथला कोंडीतला. ते बघा ते मी माझ्याकडे खोरं होतं, हा एवढा एकट्टा केलाय ना, तो वरती केलाय. सर्वांना कामं वाटून दिले, सर्वांना. इकडे कुदळ दिलेले, बाबांनो ती कुदळीन काढा तरच येते, अशा हातानं नको काढू, हाताने येण्यातले नाही. हा हे बघा इथं आम्ही धरण बांधणार आहोत, पण मे बी बघू आता पाणी. आणि हो जो रेवो टाकलास ना ह्याच्यावर आपण एक दगड लावूया. बघा पोरं आपली साऊ पण आली इकडे आपल्याला हेल्प करायला. साऊ ही आपली काल पण आपली पोरं होती इथं कामं करायला. तर चला आपण पण जाऊया, नाही तर आपल्याला पण ती पोरं आपल्याला शिवी देतील, बोलताय हा फक्त व्हिडिओ बनवतो की काय. तर असं न करता आपण त्याच्यात सहभाग घेऊ. मग काय होतं, खारीचा वाटा उचलू. हो बघता बघा कसो डुकरागत असं बघू नका पहिला अंगते. हा आमचं महादो आत्ता इलोत मस्तपैकी टामटूम होऊन. माझ्या अंकल पॅटिस अशी खाल्ला आणि बाबा घे. वा नंदू, वा नंदू, म्हणू तुझं नाव पोपट. आता सर्व पोरं आपली भुकेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आपलं धरण बांधून तर झालंय. आपल्या टाकीची लेवल झाली पूर्ण मस्त वेगळे बघू शकता. पाणी आता साचेल हळूहळू. आता हा कागद पण आणलेला आहे, कागद मारायचा इथून आतमधून. ए नको, भरत टाक फोडून. इकडं कॉम्पिटिशन चालू आहे. फक्त ह्याच्यात टाइमपास साठी एकच पोर आहे आपलं. हे बघा हे उघडो जो पोर आहे ना त्याच्या पाय आपली सर्व 4 पोरं आहेत ना, ती पण असे टाइमपास करीत जातात. आता इकडे बघा ही लेवल करायची बाकी आहे. मग आजपासून 5 पोरांना घेऊन होता तो आतमध्ये पाण्यात. तीच जर इथं असती ना तर ही लेवल आपली झाली असती. किती बोलावं त्याला, मग काय बोलणार आता, जाऊ दे. ह्या मुंबईकरी असंच असतात, फक्त नावा. त्याच्यासाठी जरा ह्या एवढा भरून दे ना. हा बघ किती वेळा सांगले मी तुका, सांगा ते. हा एका सोडून द्यायचो, बस. वा आज पार्टी आमच्या पुणेकर कडून सर्व पोरांना. हे बघा आपली जेवढी पोरं आहेत तेवढी सर्वांना आज पुणेकर कडून आपल्याला पार्टी आहे. तर
हे पा हे एवढा या भरून टाका, एवढा फक्त एवढा बास. तर आपला धरण तर झालंय बांधून आणि जो आपला कालचा ब्लॉग आहे तो आपला इथेच एंड करूया. तर कालचा आणि आजचा दिवसभराचा जो आपला होता तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा भेटून एवढ्यासोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. काय रे